विशेष बातमी समोर येते। काळ बदलला, परंपरा नाही। पारे गावाचा वारीशी नातं अखंड। सेवा हीच खरी भक्ती। पारे गावाचा आदर्श। महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेलं पारे गाव गेल्या 150 वर्षांची एक परंपरा अखंड जपत आहे। कर्नाटकातील गोकाक येथून पंढरपुराच्या दिशेने निघणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीचं स्वागत आणि सेवा हे केवळ कर्तव्य नाही, तर ते या गावचे ब्रीतच बनलं आहे। यंदा 5000च्या आसपास वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते आणि पारे गावाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर माणुसकी आहे। आजच्या काळात जात, धर्म, श्रीमंत, गरीब याच्या भीती दिवसेंदिवस उंच होत आहेत। अशा वेळी पारे गावातील चित्र मनाला स्पर्श करून जातं। लहानपणापासून मोठ्यापर्यंत महिला, पुरुष सगळेच एकत्र येऊन सेवा करतात। कोण नेता आहे, कोण सेवक आहे हे समजत नाही। संत तुकारामांनी सांगितलं, अवघा रंग एक झाला। हा अनुभव येथे प्रत्यक्ष दिसतो। परंपरा टिकत असतानाच ग्रामस्थांनी त्यात नाविन्यही आणलं। केवळ महाप्रसादच नाही, तर वारकऱ्यांच्या थकव्यासाठी केशरयुक्त दूध देण्याची सोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरचे लाईव्ह दर्शन स्क्रीनवर दाखवणे। त्यामुळे प्रत्यक्ष पंढरपुराला न पोहोचता वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडले। तंत्रज्ञानाचा वापर भक्तीसाठी असा करावा, याचे एक उत्तम उदाहरण आहे। या सगळ्यात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे। पुस्तकांबरोबरच त्यांना सेवा, शिस्त आणि संस्काराचे धडे इथेच मिळतात। आज जे विद्यार्थी प्रसाद वाटत आहेत, उद्या तेच या परंपरेचे खांब बनतील। शिक्षणाबरोबर चारित्र्य घडवण्याचे काम ही शाळा करते। पारे गावाने दाखवून दिलाय की वारी म्हणजे केवळ चालणं नाही, ती चालता चालता समाजाला एकत्र आणण्याची ही चळवळ आहे। कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन हे बंधुभावाचे नाते जोडते, ते देशासाठी आदर्श आहे। 200 वर्षे ही परंपरा टिकली, कारण इथल्या मातीत भक्ती आहे आणि माणसाच्या मनात माणुसकी आहे। जोपर्यंत ही दोन्ही टिकत आहे, तोपर्यंत पारेगाव हे सीमेवरील दुसरे पंढरपूर राहील, यात शंका नाही।